आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. संपूर्ण लोकसभेच्या आपण आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित असलेले सन्मानित कल्याणराव, सन्मान्य सगळे जिल्हा प्रमुख, उपस्थित असलेले महापौर, उपस्थित असलेले सगळे नगरसेवक, उपस्थित असलेले जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, ज्येष्ठ सगळे शिवसैनिक, अतिशय तातडीच्या बैठकीला आपण सर्वजण हजर झालेला. बैठकीचा उद्देश आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये उद्धव साहेबांचा दौरा परभणी जिल्ह्यामध्ये लागलेला आहे. येणाऱ्या मला वाटतं शनिवारी मुक्कामाला साहेब इथे येत आहेत आणि रविवारी सकाळी त्यांची कार्यकर्त्यांची एक मोठा मेळावा आपण परभणीमध्ये आयोजित केलेला आहे. गेल्या 2 महिन्याच्या घडामोड जर तुम्ही पाहिली तर जवळपास 6 खासदार पक्षाला गद्दार म्हणून एकत्र जाण्याचा प्रयत्न करतायत. इतका प्रचंड यांच्यावर दबाव आहे की एक खासदार वापस यायला सुद्धा तयार झालेला आहे. ओमराजेने मला वाटतं उद्याला बैठक बोलवलेली आहे. कार्यकर्त्यांची हितगुज करण्याचं काम त्या निमित्ताने ते करतात. शेवटी तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेमध्ये सर्वसामान्य माणसाला मोठा करणारा एकच पक्ष आहे, ते म्हणजे शिवसेना. शिवसेनेने आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठं घेऊन पोहोचवलेला आहे. परभणीमध्ये सुद्धा ही तर परंपराच होती, खासदार झाल्यावर लोक सोडून जातात. पण यावेळेस वाटलं की असं काही घडणार नाही, पण यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण घडलेलं आहे आणि आपले खासदार सुद्धा पक्ष सोडून शिंदे गटाच्या जाण्याच्या तयारीत आहेत किंवा गेले म्हणले तर वावगं ठरणार. अशा वेळेस ताकदीनं उद्धव साहेबांच्या मागे आपण राहायला पाहिजे. उद्धव साहेब स्वतः बाहेर आलेले आहेत, स्वतः प्रत्येक मतदारसंघामध्ये जात आहेत आणि मीटिंग आयोजित करतायत, बैठक आयोजित करत आहेत. आता मी तर ज्या दिवशी फूट झाली त्या दिवशी नावकर साहेबांची निवडणूक होती, माझ्या मागे ती गडबड होती. 35-40 मतं असताना सुद्धा आपण ताकदीनं लढलो आणि तुम्हाला आश्वासन देतो उद्या विजय आपलाच होणार आहे. हे सुद्धा संख्याबळ कमी आहे म्हणून आम्ही काय रडत बसलो नाही. आमची रडणारी जात बी नाही. संख्याबळ कमी असताना त्या संख्याबळाच्या आधारावर लढण्याचा आम्ही प्रयत्न केला. ऐन वेळेस खासदार सुद्धा निघून गेले. अशा वेळेस सुद्धा आम्ही ताकदीनं लढलो. आजच तुम्हाला मी सांगतो, आज जरी कोण बॅनर पोस्टर लावत असेल की निवडून आलो, पण खऱ्या अर्थानं उद्या नावंकर साहेबच निवडून येणार, आपली मशालच निवडून येणार. ज्यावेळेस संख्याबळ कमी असताना सुद्धा आपण एवढं धाडस करतो, त्यावेळेस सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्यामुळे कोणी घाबरायची गरज नाही की आता कसं होईल. आणि कोण काय बोलत असेल तर त्याला चोख उत्तर देण्याचं काम सुद्धा आम्ही करू. आम्ही सुद्धा शिवसैनिक आहेत, कित्येक वर्षापासून आम्ही सुद्धा काम करतोय. म्हणून ज्या दिवशी फूट झाली किंवा गद्दारी झाली त्यावेळेस बरेच पत्रकार मला आले, मला म्हणले की ऑपरेशन टायगर. मी बोले ऑपरेशन गाढव आहे. टायगरची खरेदी विक्री होत नसते, गाढवाची खरेदी विक्री होत असते, वाघाची खरेदी विक्री होत नसते. त्या दिवशी मी सांगितलं. म्हणून कोणाचं तर नाव घ्यायचं, काहीतरी म्हणायचं उद्धव साहेबांनी आमचं काम केलं नाही, कुणीचं काम केलं नाही. अरे तुम्ही 4-4, 5-5, 10-10 आमदार खासदार होता. या पलीकडे पक्ष अजून काय देत असतो. म्हणून आपण सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. यावर जास्त न बोलता पक्ष एक संघ ठेवून यांना मताच्या रूपाने कसं आपल्याला मार देता येईल हे आपण सिद्ध केलं पाहिजे. आता ठीक आहे, काही लोक खालच्या स्तरावर त्यांच्या आपल्या कार्यकर्त्याला जर कोण दाब देत असेल तर त्याची सुद्धा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही राहणार. म्हणून या गोष्टी आता चालत राहणार. याला जसं आम्हाला सामोरे जायचं तसं तुम्हाला सामोरे जावं लागेल. तर तुमच्या पाठीशी आम्ही सर्व ताकदीनं उभा राहू, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. आज जनतेमध्ये काय प्रतिक्रिया आहे तुम्ही पाहिलं असेल. याला लोकतंत्र संपवायचंय का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर महागाई आहे, विविध प्रकारच्या समस्या या देशासमोर असताना फक्त पैशाचं राजकारण करून किंवा दुसऱ्या पार्टीमध्ये माणूसच ठेवायचा नाही, हे जे धोरण आहे हे धोरण लोकतंत्रासाठी अतिशय चिंताजनक आहे. म्हणजे माणूसच तुम्हाला निवडायला ठेवायचा नाही. पब्लिक किती विरोधात गेली तर समोर माणूसच नसला तर तुम्ही कोणाला मतदान करणार आहे.
उमेदवार समोर ठेवायचा नाही, अशा प्रकारचं धोरण जर या सरकारनं केलं असेल तर या सरकारला नीट करण्यासाठी सर्वसामान्य जनतेलाच आता बाहेर यावं लागेल. आणि ही शिवसेना म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमच्यासारखे नेते येतील जातील पण पक्ष हलणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे. म्हणून किती कोण म्हणत असेल मी फार मोठा नेता आहे आणि माझ्या मागे पक्ष आहे तर चुकीचा आहे. हे पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्याच्या मालकीचा पक्ष आहे. म्हणून अशी किती आले किती गेले तरी काही फरक पडणार नाही शिवसेनेला. हे सुद्धा आजपर्यंत 40 वर्षामध्ये आपल्या लक्षात आले. म्हणून अजून काय दिलं पाहिजे या पक्षानं सर्वसामान्य किंवा नेत्याला हे आपण सुद्धा उघड्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे. म्हणून आपण एक निष्ठेनं शिवसेनेच्या पाठीशी राहायला पाहिजे. येणाऱ्या रविवारी सकाळी 10 वाजता साहेबांची कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आपण आयोजित केलेला आहे. आपल्याला 9 तारखेला आपल्या जिल्ह्याचं जे एंट्री पॉइंट आहे जिथून आपला जिल्हा सुरू होतो 0 फाट्यावर साहेबांचं जंगी असं स्वागत करून साहेबाला परभणी शहरामध्ये मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांची सभा होईल आणि त्या सभेनंतर साहेब काय आदेश करतात हे आपण सर्वांनी ऐकून पुढचा कार्यक्रम आपल्याला तशा प्रकारचा करायचा आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. मी 2-3 दिवस नामदार साहेबांच्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्याच अंशी या गोंधळातच होतो. उद्या काउंटिंग आहे. मला वाटतं किती वाजता निघेल 12:08 सुरू होईल. 11-12 वाजेपर्यंत मला वाटतंय सगळं आटपाटपी होईल आणि निश्चितच नामदार साहेब विजय होतील यामध्ये कसल्या प्रकारची शंका नाही. सर्वसामान्य माणसानं सुद्धा या निवडणुकीमध्ये खूप पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांचं सुद्धा आजच ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन करतो. आम्हाला खूप लोकांनी म्हणजे ज्या दिवशी फॉर्म काढायचा त्या दिवशी खूप लोक त्यांचे मंत्री संत्री इथं आले होते आणि खऱ्या अर्थानं नामदार साहेबांचं कौतुक करावं वाटतं की माझ्या समोर त्यांच्या मोबाईलवर फोन आला होता त्यांना. मला तर खूप फोन आले पण मी तर त्यांना मला जे उत्तर द्यायचं नामदार साहेबाला म्हणलं तुम्ही स्पीकर ऑन केला. नामदार साहेबाला स्पीकर ऑन केल्यानंतर समोरून जे मंत्री मला त्यांना बोलला की साहेब तुम्हाला 50 कोटी रुपये आम्ही देतो, कुठं जमा करायचे फक्त सांगा पण तुम्ही फॉर्म काढा. पण नामदार साहेबांचं उत्तर असं होतं की मला 30 वर्षानंतर पक्षाचा एबी फॉर्म भेटलेला आहे म्हणून मी हे एबी फॉर्म काय काढणार नाही. तुम्ही 50 लाख 50 कोटी काय 100 कोटी जरी दिले तर साफ मेरे को इस बार लढणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया नामदार साहेबांच्या ज्योतीमधून त्यांचं सुद्धा या निमित्तानं मी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने निवडणूक आपण फार ताकदीनं लढलेली आहे. आता सन्माननीय नगरसेवक आपले सगळे आले बसले आहेत इथं. सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं. 25चे 25 दोन सोडले तर 23 नगरसेवक हे आपल्या बरोबर होते या निवडणुकीत. इतरांनी आपल्याला खूप सारी मदत केली म्हणून विजय आपलाच होणार आहे. यामध्ये कशा प्रकारचा माझ्या मनामध्ये दुमत नाही. आपल्याला जो कार्यक्रम होणार आहे आपला सन्माननीय उद्धव साहेब जे येणार आहेत त्यासाठी सविस्तर तुम्हाला माहिती देईल. आजची अर्जंट बैठक यांच्यासाठी घेतली. उद्या काउंटिंग आहे. परत माझं अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनला गेल्यावर परत इथं आपली भेट होणार नाही म्हणून आजच ही बैठक तातडीनं बोलवण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातून सगळे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, खूप मोठ्या प्रमाणावर यांच्यावर सुद्धा दबाव आहे की तुम्ही या पक्ष सोडून इकडे या. 5 कोटी देतो, 10 कोटी देतो, 100 कोटीचे कामं देतो. कोटी तर असे म्हणाले की 100 कोटी 1000 कोटी कोणी मी सुद्धा ऐकले नाही एवढ्या मोठ्या रकमा सांगायला. म्हणून या रकमामध्ये काही दम नाहीये. आम्ही सुद्धा खूप दिवसापासून या शासनामध्ये काम करतो. साधा 5 कोटी रुपये फंड आणायचा म्हणला तर 1 वर्ष आमदाराला लागतो. म्हणून एखादा कार्यकर्ता उमेदवार म्हणत असेल की 100 कोटीचं काम आणतो 200 कोटीचं तर यामध्ये काही तथ्य नाही. की कुठेतरी आपल्याला चिट्या बनवण्याचा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा तुम्हाला आव्हान करतो कारण इतके लोक त्या जहाजात बसले की ती जहाज ते स्वतःला खाती भूक लागलं आणि एकमेकाला खाऊन ते स्वतः नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तेवढं सत्य आहे. आज सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य महिला असतील, सर्वसामान्य विद्यार्थी असतील, एक सुद्धा माणूस खुश नाही सरकार. या सरकारवर मध्ये इतकं कर्ज झाले हे सरकार कोणतीच योजना चालू शकत नाही. ही योजना एवढी चालू शकतात जाती जातीमध्ये भांडे लावणे, नवीन काहीतरी फंडा घेऊन येणे आणि मतदान आपल्याला कसं मिळतंय यासाठी प्रयत्न करताय. आणि मला असं वाटतं की आता तर त्यांनी नवीन फॉर्म्युला काढलाय की पुढे माणूसच ठेवायचा नाही. माणूस नसल्यावर तुम्हाला कशी निवड करता येईल यासाठी हे सरकार प्रयत्न करतंय. पण आता यांचा पापाचा घडा वळत आलेला आहे. 100% याला फोडण्याचं काम आपल्या परभणीकरांनाच करायचं एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. कसल्या भूल आपल्याला आपण बळी न पडता
एक संघ जर राहिलो, आज तुम्ही पाहिलं की आता जिल्हा प्रमुख हे सगळेजण आपल्या बरोबर आहेत. एक मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये अजून एकदा निर्माण झालेली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना ताकदच आपली शनिवारी संध्याकाळी रविवारी सकाळी दिसणार आहे. म्हणून कसल्या प्रकारची मला गाडीच नाही आली, मला फोनच नाही आला, ही नाराजी थोडी बाजूला ठेवून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. कोणाचा अपमान, कोणाचा मान, कोणाचा कमी झाला असेल तर एक आमच्याकडे बघून तुम्ही सर्वांनी एक संघ राहावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. ज्याला ज्याला संघटनेमध्ये काम करायचंय त्याला कोणाला पद पाहिजे असले तर मला बोलावं, सन्माननीय साहेब कल्याणराव साहेबाला बोलावं किंवा जिल्हा प्रमुखाला बोलावं. सगळ्यांना मानाचं स्थान देण्याचं काम आम्ही करू. सर्वसामान्यांचं पोलीस स्टेशनचं काम असेल, दवाखान्याचं काम असेल, खऱ्या अर्थानं सगळ्यात पुढे कोण येतो तर आम्ही. आता काल ही मोठी दुर्घटना घडली, जवळपास 5 लोकांचा जीवितहानी तिथं झाली. सगळे लोक आपल्या हॉस्पिटलला येऊन सगळा इलाज वगैरे तिथं आरपी हॉस्पिटलला फार चांगली सेवा तिथं देण्यात आली. शेवटी काम करत असताना अशा काही चांगल्या इन्स्टिट्यूट उभा केल्या पाहिजे की सर्वसामान्य माणसाला कुठं ना कुठं तरी अशा संकट काळी मदत झाली पाहिजे. म्हणून कालचा सुद्धा एक अतिशय वाईट प्रसंग आणि त्यामध्ये आरपी हॉस्पिटल जवळ असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर तिथून अँब्युलन्स 4-5 अँब्युलन्स जाऊन स्वतः आमचे डीन डॉक्टर प्रमोद शिंदे आणि आज आम्ही तिथंच होतो. महाराजही आज तिथं आले होते. खूप लोक मनोपी गेले. देशवाडी ठिकाण आपलं अक्षरा मंगल कार्यालय आपण ठेवण्यात आलेलं आहे. शेवटी पाऊस पाण्याचं जास्त चान्सेस असल्यामुळे बाहेर सुद्धा आपण मंडप टाकणार आहोत, आते मंडप टाकणार आहोत आणि 0 फाट्याला आपल्याला शनिवारी संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान साहेबांचं 6च्या आतच होईल आगमन. तिथूनच आपल्याला जंगी स्वागत करायचंय. बॅनर जास्त प्रमाणावर आपल्याला लावायचे. बॅनरचं नियोजन सुद्धा आपण करू. कोणाचा फोटो लहान, कोणाचा फोटो मोठा असं न करता सगळ्यांनी कुठे नाराजी न करता साहेबाला धीर देण्याचं काम आपल्याला या निमित्तानं करायचं. आपल्या घरामध्ये साहेब जर कुत्र्याला काय झालं तर आपल्याला वाईट वाटतं. तर या माणसाने एवढी मोठी संघटना उभा केली, एवढे मोठे बदल केले आणि ते माणसं जर असे निघून जात असतील तर सन्मान्य उद्धव साहेबांच्या मनावर कसा परिणाम झाला असेल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांना कुठंतरी एक मॉरल सपोर्ट म्हणून आपण सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे. त्या दिवशी आपल्या शिवसेनेची ताकद परभणीकरांच्या सुद्धा लक्षात यावी अशा प्रकारची ताकद आपण त्या निमित्ताने दाखवली पाहिजे. म्हणून कुठं मला गाडीच नाही आली, मला कुठं हे झालं अशा प्रकारचं कुठेही कारण न सांगता स्वतःहून सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आणि हे जे खालच्या स्तरावर बोलतील किंवा काय बोलतील त्याचा बंदोबस्त आम्ही करू हे सुद्धा तुम्हाला मी जाता सांगतो. त्यांच्यात किती दम आहे आमच्यात किती दम आहे त्यावेळेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण करू. आता बोलण्यात काय अर्थ. म्हणून ही लढाई लोकतंत्राची लढाई आपण निश्चित लढू अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला सर्वांना करतो. आपण येत्या मोठ्या संख्येने जमणार त्याबद्दल आपल्या सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आणि असंच आपण एक संघ राहून परत एकदा या महाराष्ट्रावर भगवा पडतून सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करेपर्यंत आपण स्वस्थ भारताच नाही अशा प्रकारची शपथ या निमित्ताने घेऊन माझं 2 वाक्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.